तर आपण तिसऱ्या दरवाजातून वरती आल्यानंतर तर थोडस जरा वर आलो आपण, एक 4-5 पायऱ्या चढल्यानंतर उजव्या साईडला तोफखाने आहेत. आपण खास करून तोफखाने बघण्यासाठी इथून उजव्या साईडला जाणार आहे. त्या साईडला मित्रांनो तोफखाने हे बघू शकता, इथे लिहिलेले त्या साईडला तोफखाने. तर ही वाट आहे मित्रांनो तोफखान्याकडे जाण्यासाठी. तर आपण तोफखान्याकडे जाणार आहे आणि तिथलं बांधकाम बघणार आहे, तिथली वास्तू बघणार आहे, कशी आहे, काय कशा पद्धतीची आहे हे बघू शकता. आपण तिसऱ्या दरवाजावरून इकडून सरळ त्या साईडनं आलेलो आहे आणि इकडं खाली पाण्याचा स्टार्ट आहे ते आपण बघणार आहे. इथे बघू शकता खाली तर हे आहे मित्रांनो तोफखाना. तर हे आहे मित्रांनो तोफखाना. इथून आतमध्ये आल्यानंतर हे बघू शकता, हे आहे तोफखाना. पूर्वीचं बांधकाम बघू शकता मित्रांनो कसं आहे, मजबूत असं पूर्वीचं बांधकाम आहे. आणि या तोफखान्यातून आपण सरळ आतमध्ये आलो तर पाठीमाग हा व्ह्यू बघू शकता. खूप सुंदर असा व्ह्यू आहे या साईडला. हा इथून असा व्ह्यू दिसतो मित्रांनो, हे बघू शकता. आणि हा आहे आपला तोफखाना. हा आहे मित्रांनो तोफखाना, बघू शकता. ह्याचं पूर्ण आतमधून आपण शूट केलेलं आहे आणि आता आपण वरती जाणार आहे किल्ल्यावरती. हा एक दरवाजा आहे तोफखान्याचा. आतमध्ये बरेच लोक फोटोशूट वगैरे चाललेले आहे, त्यामुळे आपल्याला व्यवस्थित शूट जेवढं करता येईल तेवढं केलेलं आहे मित्रांनो आपण. हे बघू शकता. तर अशा पद्धतीने आता आपण मेन वर जाणार आहे किल्ल्यावर. अजून तिथं बऱ्याच गोष्टी तुम्हाला दाखवण्यासारख्या आहे. तर इथंच सगळा कॅमेऱ्याची बॅटरी जर उडवली तर तुम्हाला वरती काही दाखवता येणार नाही मला. सध्याच कॅमेऱ्याची बॅटरी आहे 40% बॅटरी आहे. एक्स्ट्रा बॅटरी आहे आपल्याकडे, डोंट वरी. पण जेवढं डीपली तुम्हाला मला दाखवते तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो.